हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज मी कांद्याचा पराठा करणार आहे. तर कांदा मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. चला तर मग आता 1 चमचा चटणी घेत आहे. आता 1 चमचा हळद घेऊन घालते. तीळ, ओवा, जिरे, कोथिंबीर. आता ह्यांना मीठ घालून एकजीव करून घ्या. मीठ चवीनुसार तुम्ही घालू शकताय. बघा एकजीव झालेला आहे. पाणी वट्ट घालायचं नाही, असं त्याला एकजीव करून घ्यायचं. पाणी कांद्यात असते, सुट्टे पाणी. चला तर आता मी पीठ मळून घेते. कांद्याचा पराठा अगदी साधं सोपं आहे. चला तर माझं पीठ मळून झालेलं आहे आणि कांद्याचा पराठा पण आता 5 ते 10 मिनटं मी ठेवलं होतं, भिजलेलं आहे. चला तर मग आता पराठ्याला भरून घेते मी कणकेत. हे बघा, भाजीला वगैरे काय नसलं तर हे साधं सोपं आहे. कांद्याचा पराठा अगदी साधं सोपं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ बघत जावा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता मी लाटून घेते. हे बघा, लाटून झालेलं आहे माझं. आता मी भाजण्यासाठी तव्यावर ठेवते. अगदी छान भाजून घ्यायचं. तेल वगैरे लावून घ्यायचं. अगदी साधं सोपं आहे कांद्याचा पराठा. हे बघा, पराठा माझा भाजला गेलेला आहे, कांद्याचा पराठा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी साधं सोपं आहे. कांद्याचा पराठा म्हणजे मुलांच्या डब्याला भाजीला वगैरे नसलं किंवा तुम्ही टिफिनमध्ये घालून देऊ शकताय. साधं सोपं आहे. भाजला गेलेला आहे बघा हे कांद्याचा पराठा. अगदी साधं सोपं आहे. चला तर आता मी एका ताटात घेते. बघा कांद्याचे पराठा कसा दिसतंय. आणि आता दही एका प्लेटीत घेतलेला आहे. चटणी पण घेतलेला आहे. चटणी नाही केलं तरी बी चालेल. दही बरोबर तुपाबरोबर तुम्ही खाऊ शकताय. बघा कसं सॉफ्ट किती छान झालेलं आहे. अगदी साधं सोपं बनवलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तूप लावून, पराठ्याला तूप लावून पण तुम्ही खाऊ शकताय. हे बघा, मी तूप मला जास्त आवडत नाही म्हणून थोडं लावा लागलोय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा झालेलं आहे. दही पण घेतलेलं आहे. बाय, पराठा रेडी.